गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाने कोरड्या झालेल्या मराठवाड्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय। अनेक धरणं, नद्या, नाले तुफान पावसाने दुथडी भरून वाहत आहेत। अर्थात या पावसाने दुष्काळ धुवून काढलाय, मात्र तरीही नुकसानही तेवढंच केलंय। लातूर, बीड, उस्मानाबाद अशा अनेक जिल्ह्यांमधल्या अनेक गावांमध्ये पाणी आहे, यामुळे शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय। मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच भागात रातोरात झालेल्या पावसाचा हा परिणाम आहे। सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झालाय, शिवाय पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। एकट्या बीडमध्ये सरासरीच्या 119.17% इतका पाऊस झालाय। आणि मराठवाड्यातल्या पावसाबद्दल अधिक अपडेट्स देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय माहिती मिळतेय? कशा प्रकारे आता पावसाची वृष्टी जी आहे ती चालू आहे? परतीचा पाऊस काय सांगतोय मराठवाड्यात? अश्विन, परतीचा जो पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणावरती गेल्या 2 दिवसांमध्ये लातूर, बीड आणि उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यांमध्ये धोधो बरसतो आहे आणि त्याचं जे चित्र आहे ते इथे मी तुम्हाला दाखवतो। रेणापूरचं हे चित्र आहे। अशी लाखो एकर शेती जी आहे या 3 जिल्ह्यातली ही पाण्याखाली गेलेली आहे आणि एकही या जिल्ह्यातला नदी नाला असा नाही की जो दुथडी भरून वाहतोय। खरं तर हेच लातूर आहे ज्या ठिकाणी दुष्काळाने होरपळत होतं आणि ही सगळी जी भूमी आहे ही भेगाळलेली होती, मात्र त्याच जमिनीमध्ये आज पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मात्र या सगळ्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। अनेक जे जिल्हे आहेत म्हणजे या 3 जिल्ह्यामधल्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्या ओव्हरफ्लो झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे सगळ्या नद्या नाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहत आहेत। बीडमधलं जर चित्र सांगायचं झालं तर बिंदुसरा 10 वर्षांनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहते आणि जिल्ह्यातल्या आंबेडकर पुतळ्याला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे। शिरूर येथे 103 मिलीमीटर पाऊस झाला आणि त्यामुळे हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या पावसामध्ये अनेक जनावरं जी आहेत ती वाहून गेलेली आहेत। त्याचबरोबर लोकांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। इथे जे आहे मी रेणापूरमध्ये आहे आणि रेणापूरमध्ये जे तरुण अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे, मात्र अद्यापही लातूर जिल्ह्यातले 14 तरुण एका ठिकाणी अडकलेले आहेत आणि त्यांना काढण्याचे देखील शर्थीचे प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हा जो तुफान पाऊस झालेला आहे त्यामुळे दुष्काळ हटलाय, मात्र आता सुरुवातीला देखील चांगला पाऊस झालेला होता आणि त्यामुळे सोयाबीन आणि इतर मूग आणि इतर जे पीक आहेत ते हाताशी आलेले होते, मात्र ह्या पावसाने ते सुद्धा हिरावून नेलेत। ज्या इथल्या लोकांनी सांगितलं की या सोयाबीन काढून ठेवलेली कडपं होती ती कडपची कडपं या ठिकाणी या पुरामध्ये वाहून गेलेली आहेत आणि त्यामुळे एकीकडे दुष्काळाचे चित्र जिथं पाहायला मिळत होतं तिथं हे चित्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं आणि खूप सारा पाऊस जो आहे तो लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे हे दुष्काळाचं लेणं या 3 जिल्ह्याला जे लागलेलं होतं ते या ठिकाणी त्याच्या कपाळावरचं हे दुष्काळाचं लेणं पुसून गेलं असलं तरी दुसरी चिंता मात्र या शेतकऱ्यांच्या समोर आहे की हातातोंडाशी आलेलं पीक आहे ते गेलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी काही दिवसापूर्वी त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद पाहायला मिळत होता तो मात्र या ठिकाणी थोडा चिंतातूर होत आहे, कारण हा जोरदार पाऊस या ठिकाणी झाला आणि त्यामुळे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झालेलं आहे। अश्विन, कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।